हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। आपल्या चॅनलमध्ये नेहमीच आपण फॅशन, स्टाईल, मेकअप ह्याविषयी बोलत असतो। खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्या होत्या की 30+ 40+ यांच्यासाठी काहीतरी फॅशन टिप्स सांग किंवा फॅशन स्टाईल कशी करायची। खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्यामुळे मी सुद्धा विचार केला चला आज व्हिडिओ बनवूयातच आपण। आणि मला असं नेहमीच म्हणावंसं वाटतं की फॅशन करायला कुठलंही वय नसतं। तुम्ही कुठल्याही वयामध्ये छान अशी आपल्याला शोभेल अशी फॅशन नक्कीच करू शकता, फक्त ते आपल्याला कळलं पाहिजे। सो यस, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर तेच शेअर करणार आहे। 30+ 40+ ज्या गृहिणी वुमन्स आहेत किंवा ऑफिस गोईंग गर्ल्स आहेत त्यांच्यासाठी फॅशन टिप्स कशा करायच्या, फॅशन कशी करायची, स्टाईल कशी करायची, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जेव्हा मी हा व्हिडिओ बनवायचा विचार केला किंवा खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या तेव्हा असं वाटलं की सारिका तू 20 एजमध्ये जे घालत होती आउटफिट किंवा स्टाईल करत होती ते आता थोडंसं त्याचं चेंज झालेलं आहे। पर्सनली खूप आउटफिट्समध्ये आणि तुझ्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत। तर ते लक्षात घेऊन मी आज 30+ किंवा 40+ ह्यांच्यासाठी फॅशन टिप्स, स्वतःचा जो एक्सपिरियन्स आहे त्यावरून मी तुम्हाला काही फॅशन टिप्स सांगणार आहे। खूपदा असं होतं की आपल्याला कशी स्टाईल करायची, कसं फॅशन करायचं किंवा सर्टन एजमध्ये आल्यानंतर आपल्याला कशी स्टाईल करावी हे कळत नसतं। सो यस, आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच शेअर टिप नंबर 1, तर माझ्या वॉर्डरोबमध्ये ज्या जीन्स होत्या किंवा ज्या लेगिन्स होत्या त्यांना रिप्लेस करून मी आता थोडेसे ट्राउझरकडे जाते आहे। असं नाही आहे की जीन्स वापरायची नाही, जीन्स तुम्ही कधीही घालू शकता, ती छानच वाटते, पण हे रिप्लेस करून मी थोडंसं ट्राउझरकडे जाते आहे। कारण ट्राउझर जे आहेत ना खूप कम्फर्टेबल वाटतात। खूप जणांना असं वाटत असतं की ऑफिसलाच आपण घालू शकतो, असं काही नाही आहे, तुम्ही ऑफिसलासुद्धा घालू शकता। त्याचबरोबर तुम्हाला इंडो वेस्टर्न लुक करायचा असेल तर ट्राउझर घातली आणि छान असा फ्लेअरचा आपण टॉप घातला तरीसुद्धा खूप छान वाटतं। अगदीच 30+ किंवा 40+साठी नाही, मी माझ्या मदर इन लॉला सुद्धा सांगते की तुम्हीसुद्धा असं ट्राउझरवर मस्त मस्त असे टॉप्स घालत जा, जेणेकरून तुम्हालासुद्धा छान वाटेल। एअरपोर्ट लुकसाठी मी म्हणेन की तुम्हाला कुठेही फिरायला जाताना, कुठेही बाहेर जाताना जर तुम्ही ट्राउझर्स घातले खूप मस्त आणि एलिगंट असा लुक वाटतो। मला पर्सनली असं वाटते की ट्राउझर्स बेस्ट आहे, तुम्ही ते वेअर करू शकता, मस्त वाटेल। आणि जीन्स तर छानच वाटते, पण आता फ्लेअर जीन्स खूप मस्त वाटतात। फिटिंगच्या जीन्स आता थोड्या तुम्ही अवॉइड करू शकता आणि अशा जीन्स किंवा ट्राउझर्स तुम्ही नक्की यूज करू शकता। ट्राउझर्स घेताना सुद्धा तुम्ही टेपर्डवाली घ्या, खूप फ्लेअरवाली घेऊ नका आणि खूप छान वाटतं। ह्याच्यावरती तुम्ही प्लेन टी शर्ट घालू शकता, वेस्टकोट घालू शकता, टी शर्ट्स घालू शकता, कुर्ती इंडो वेस्टर्न लुक करायचा असेल तर शॉर्ट कुर्ती घालू शकता, असे खूप सारे ट्राउझर्सवर तुम्ही लुक करू शकता। सो यस, मी थोडंसं लेगिन्स आणि जीन्सला साईडला ठेवून मी तर म्हणेन ट्राउझर्सला मी प्रेफर करते आहे। खूप छान, कम्फर्टेबल आणि मस्त वाटतं। सो यस, तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता। सेकंड टिप आहे ती म्हणजे रिलॅक्स फिट जीन्स। कधीही आपण आधी असं करायचो की फिटिंगची जीन्स किंवा स्लिम फिट जीन्स अशा यूज करायचो, त्याऐवजी तुम्ही रिलॅक्स फिट जीन्स किंवा मॉम फिट जीन्स अशा यूज करू शकता। खूप कम्फर्टेबल, मस्त वाटतात आणि एक एलिगंट लुक देऊन जातात। त्यावरती तुम्ही प्लेन टी शर्ट घालू शकता, शर्ट्स घालू शकता आणि खूप कम्फर्टेबल असते, त्यामुळे दिसताना सुद्धा एलिगंट, मस्त आणि चांगला असा लुक येतो। सो यस, सेकंड टिप ही आहे की तुम्ही एलिगंट लुक येण्यासाठी मॉम फिट जीन्स किंवा रिलॅक्स फिट जीन्स असे यूज। थर्ड टिप ही आहे की प्लेन क्लासिक टी शर्ट, खूपदा व्हाईट टी शर्ट, ब्लॅक टी शर्ट, ऑलिव्ह टी शर्ट असे खूप मस्त वाटतात। असं खूप जण घालतात की टी शर्टवर काहीतरी लिहिलेलं आहे, ते खूप फंकी वाटतात। तुम्ही बघितलं असेल सेलिब्रिटीजसुद्धा खूपदा प्लेन टी शर्ट यूज करतात आणि दिसताना ते खूप रिच, मस्त आणि एलिगंट असं लुक देऊन जातात। सो यस, प्लेन टी शर्ट, प्लेन शर्ट्समध्ये सुद्धा तुम्ही प्लेन शर्ट्स घातले तर खूप मस्त असा लुक दिसतो। व्हाईट, ब्लॅक म्हणा किंवा जे पेस्टल कलर्स आहेत असे कलर्स तुम्ही यूज केले तर खूप मस्त वाटतं। खूप फंकी, खूप भरलेले किंवा खूप असे फ्लावर्सचे, मोठे मोठे प्रिंटचे असे अवॉइड करा, जेणेकरून तुमचा जो लुक आहे तो एलिगंट आणि मस्त वाटेल। सो यस, थर्ड टिप हीच आहे, प्लेन टी शर्ट्स या प्लेन शर्ट्स। आहे कुर्तीज, तर कुर्तीजमध्ये म्हणेन की प्लेन किंवा सॉलिड कुर्तीज घ्या। माझा सुद्धा स्वतःचा असा स्टाईल आहे की मी शक्यतो जितकं होईल तितकं प्लेन कुर्तीज घालते, खूप एलिगंट क्लासिक वाटतात। मग त्यामध्ये तुम्ही व्हाईट घेऊ शकता, ब्लॅक घेऊ शकता, कुठलेही लाईट कलर्स घेऊ शकता, खूप मस्त वाटतात। चिकनकारी कुर्तीज यूज करू शकता किंवा आपल्याला लग्नाला वगैरे जायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही लाईक सॅटिनची कुर्तीज यूज करू शकता, त्यामध्ये पिंक म्हणा, लाईट कलर्स म्हणा, खूप मस्त आणि एलिगंट असं
लुक देऊन जातात, क्लासिक लुक देतात. सो यस, प्लेन कुर्तीज शक्यतो तुम्ही घ्या, ज्यामध्ये तुमचा लुक जो आहे खूप छान वाटेल. इन्व्हेस्ट करताना तुम्ही नेहमी कुर्तीजमध्ये फंकी कुर्तीज घेण्यापेक्षा अशा एलिगंट सॉफ्ट मटेरियलच्या खूप मस्त आणि प्लेन अशा कुर्तीज घेतल्या तर नक्कीच तुमचा जो लुक आहे तो एलिगंट आणि मस्त वाटेल. नेक्स्ट टिप ही आहे की तुम्ही इन्व्हेस्ट करताना गुड फॅब्रिकमध्ये इन्व्हेस्ट करा. खूपदा असं होतं की आपण इनमॅच्युअर अशा फॅब्रिकमध्ये ड्रेसेस घेतो. खूपदा जे फंकी आहेत, मटेरियल व्यवस्थित नाही आहे, पण दिसायला खूप छान वाटतंय, पण मटेरियल आपण बघून घेत नाही, असे आपण ड्रेसेस घेत असतो. सो मी म्हणेन की तुम्ही 10 टी-शर्ट्स घेत असाल त्यामध्ये 4च घ्या, पण छान फॅब्रिकचे घ्या. एलिगंट लुक वाटला पाहिजे, क्लासी लुक वाटला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप मस्त वाटला पाहिजे. आता खूप जणांचं असं असतं की आपण म्हणतो की ही एक पर्सन कोणीतरी असेल तर आपण म्हणतो ही व्यक्ती किती छान दिसते, काही घातलेलंच नाही आहे, वेगळं पण खूप मस्त दिसतंय. तर त्यासाठीच मी सांगते की त्यांचा जो लुक असतो तो क्लासी असतो, एलिगंट असतो, खूप काही भरलेलं नसतं, पण फॅब्रिक जे आहे ते गुड क्वालिटीचं असेल तर नक्कीच तुम्ही 4 चौघामध्ये उठून दिसता. तर टी-शर्ट्स जे म्हणाल तर H&Mचे खूप साऱ्या ब्रँडचे जे आहेत फॅब्रिकचे गुड क्वालिटीचे टी-शर्ट्स तुम्ही घेऊ शकता. थोडेसे थिक घ्यायचे, अगदी पातळ नाही घ्यायचे, गुड फिटिंग असलं पाहिजे त्याचं, असे टी-शर्ट्स तुम्ही घेऊ शकता. आता कुर्तीमध्ये म्हटलं तर मी म्हणेन की कॉटन, लिनन असे जे फॅब्रिक आहेत, सॉफ्ट कॉटन, मल कॉटन अशा फॅब्रिकमधले तुम्ही कुर्तीज घेऊ शकता. खूप मस्त वाटतं. मग त्यावरती कसलंही काम किंवा वर्क नसेल केलं तरीसुद्धा त्या कुर्तीज खूप मस्त लुक देऊन जातात, एकदम स्टायलिश आणि एलिगंट असं लुक देतात. साडीमध्ये म्हणाल तर मी ते सुद्धा म्हणेन की तुम्ही सिल्कच्या म्हणा, कॉटनच्या किंवा लिननच्या, त्यानंतर सॉफ्ट कॉटन किंवा मल कॉटनच्या साड्या अशा जर घेतल्या तर त्यामध्ये कुठलंही वर्क नसेल तरीसुद्धा तुम्हाला एक क्लासी आणि मस्त लुक देऊन जातात. म्हणजे आपण म्हणतो की ही व्यक्ती का छान दिसते. सो यस, त्याचं रिझन हेच असतं. गुड क्वालिटीचे जर तुम्ही ड्रेसेस, साडी किंवा टॉप्स घातले तर नक्कीच तुम्ही स्टायलिश, मस्त आणि क्लासी नक्कीच दिसू शकता. नेक्स्ट टिप म्हणेन मी की क्लासिक टी-शर्ट्स किंवा क्लासिक शर्ट्स. आता थोडंसं एज आपलं वाढत आहे त्यामुळं मला असं वाटतं की क्लासिक शर्ट्स घालणं खूप छान वाटतं. मी असं नाही म्हणत आहे की मी अजिबात टी-शर्ट्स वगैरे यूज नाही करत, जे सांगते ते सुद्धा मी यूज करते, पण जास्त मला असं वाटतं की क्लासिक टी-शर्ट्स ऐवजी तुम्ही शर्ट्स खूप छान वाटतात. त्यामध्ये व्हाईट शर्ट तुम्ही ब्ल्यू जीन्स घातली असेल आणि थोडेसे स्टड्स घातले, वॉच घातलं, ग्लासेस घातले, खूप मस्त असं लुक वाटतं. खरंच खूप मस्त छान वाटायला लागतं. तुम्ही हे नक्कीच तुम्ही ट्राय करून बघू शकता. किंवा एखादा स्कर्ट घातला असेल त्यावर शर्ट्स घातले, खूप मस्त असे वाटतात शर्ट्स. त्याबरोबर टी-शर्ट्ससुद्धा खूप छान वाटतात, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आपलं जसं एज वाढत आहे त्याप्रमाणे तुम्ही नक्की स्टाईल करू शकता. ट्राउझरवर तुम्ही शर्ट्स घालू शकता, ते सुद्धा खूप छान वाटतं. किंवा ट्राउझरवर तुम्ही, मी मगाशी म्हटलं तसं, छान छान अशा कुर्तीज घालू शकता, ते सुद्धा खूप मस्त आणि चांगलं वाटतं. नेक्स्ट मी म्हणेन की एलिगंट आणि क्लासिक असे तुम्ही ड्रेस घेऊ शकता. त्यामध्ये वेस्ट कोट आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे. मग ते तुम्ही ट्राउझरवर घालू शकता, स्कर्ट्सवर घालू शकता किंवा एखादं प्लाझोवर घालू शकता. खूप मस्त असे वाटतात. आणि मी म्हणेन की 30+ 40+ किंवा 45+ साठी सुद्धा खूप मस्त आणि एलिगंट असा वेस्टकोटचा आपला जो आउटफिट आहे तो वाटतो. ते तुम्ही जीन्सवर सुद्धा घालू शकता, स्कर्टवर घालू शकता, प्लाझोवर घालू शकता, ट्राउझरवर घालू शकता. खूप मस्त आणि युनिक असा लुक वाटतो. सो यस, त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट नक्कीच करू शकता. नेक्स्ट मी म्हणेन की आपण फुटवेअरमध्ये चांगलं इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं असतं. फुटवेअरमध्ये मी म्हणेन की लोफर्स. खूप जणांना असं वाटतं की ते थोडे वुमन्सपेक्षा मेन्स वाटतात, पण असं अजिबात नाही आहे. तुम्ही लोफर्स घेतलं तर खूप मस्त आणि स्टायलिश असा लुक येतो, क्लासी वाटतं. ते तुम्ही कुर्तीजवर घालू शकता, ट्राउझर्सवर घालू शकता, जीन्सवर घालू शकता. एक छान अशा इन्व्हेस्टमेंट केली लोफर्समध्ये तर तो खूप साऱ्या आपल्या आउटफिटवर जातात लोफर्स. तर त्यामध्ये तुम्ही H&Mचे घेऊ शकता, मँगोचे घेऊ शकता, खूप सारे असे ब्रँड्स आहेत त्याचे घेऊ शकता. किंवा लोकल मार्केटमध्ये जे लोफर्स मिळतात ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. खूप मस्त आणि क्लासी असे वाटतात. सगळ्यात महत्त्वाचं आणि लास्टची टिप आहे ती म्हणजे तुमची ज्वेलरी. खूपदा असं होतं की आपल्याला खूप चमकीली ज्वेलरी, खूप चकमकी ज्वेलरी घालायची इच्छा होत असते आणि आता ती आपल्याला थोडीशी सूट होत नसते 30+ किंवा 40+ तर मी असे छोटेसे टॉप्स किंवा स्टड्स म्हणा, छोटे छोटे असे मस्त रिंग्स
असे मी वेअर करत असते किंवा अशा छोट्याशा 2 रिंग किंवा असं मस्त असं वॉच सिंपल त्याच्यामध्ये एखादा कडा ॲड करायचा. इकडे सुद्धा मी एखादा कडा ॲड करते बँगल्सच्या ऐवजी. ते खूप सुंदर मस्त आणि क्लासी एलिगंट वाटतं, दिसतं आणि खूप स्टायलिश वाटतं. सो यस 40+ मी ज्वेलरी म्हणेन की मिनिमाइज वापरा, खूप सिंपल वापरा, जेणेकरून दिसतं आणि खूप सोबर आणि मस्त वाटतं. सो यस आजच्या व्हिडिओमध्ये मी 30+ 40+ साठी काही फॅशन टिप्स, स्टायलिंग टिप्स सांगितलेल्या आहेत. खूप मस्त अशा टिप्स आहेत, कोणीही ह्या सहज फॉलो करू शकतं आणि ह्या जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुमचा लुक जो एलिगंट, क्लासी आणि मस्त वाटेल. सो यस आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त मस्त अशा कमेंट्स करताय त्याबद्दल सर्वांचं थँक्यू. बाय बाय.